नमस्कार, मी योगेंद्र जोशी. आपण पाहत आहात NDV न्यूज वर्ल्ड. सिकल सेल ॲनिमिया हा घातक आजार होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय करता यावे यासाठी आवश्यक असलेले अत्यंत आधुनिक तपासणी यंत्र नंदुरबार येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून असे आधुनिक यंत्र प्राप्त झालेला नंदुरबार हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव आदिवासी जिल्हा ठरला आहे. आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विशेष प्रयत्न करून ही व्यवस्था नंदुरबार जिल्ह्याला प्राप्त करून दिली. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये हे यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेच्या सभापती संगीता गावित यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात भेट देऊन या तपासणी यंत्राची पाहणी केली. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी त्याप्रसंगी सर्व माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश वसावे, नंदुरबार जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हुमणे आणि संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. येत्या 3 महिन्यात सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल आणि जिओ टॅगिंगद्वारे त्याची सर्व माहिती संग्रहित ठेवली जाईल. दर तासाला 45 रुग्णांची तपासणी करण्याची या यंत्राची क्षमता आहे, अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू यांच्याबरोबरच सिकल सेल ॲनिमिया या अनुवांशिक आजाराचा देखील अनेक वर्षांपासून गंभीर प्रश्न आहे. विशेषतः आदिवासींमध्ये हा आजार आढळून येतो. हा एक रक्तदोषाशी संबंधित आजार असून सारख्या रक्तगटातील स्त्री पुरुषांच्या वैवाहिक संबंधातून निर्माण होतो. व्यक्तींमध्ये सामान्यतः लाल रक्तपेशी वाटोळ्या आकाराच्या असतात. सिकल सेल झालेल्या व्यक्तीच्या लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या असतात. सिकल सेल झालेल्या व्यक्तीला अनेक वेदनांना आणि व्यथांना सामोरे जावे लागते. नंदुरबार जिल्ह्यात असे रुग्ण हजारोच्या संख्येने असल्याचे मागील 15 वर्षात झालेल्या अनेक तपासणीतून निष्पन्न झाले आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम राबवून झाले. जनजागृती देखील करण्यात आली. तेव्हापासून काही अंशी नियंत्रण यायला सुरुवात झाली. तथापि आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी प्रयत्न करून सिकल सेल आजाराला नियंत्रित करणाऱ्या उपाययोजनांना चालना दिली. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जवळपास 2 कोटी रुपये खर्चाची प्राप्त झालेली आधुनिक तपासणी यंत्रे त्याचाच एक भाग आहे. ऐकूया खासदार डॉक्टर हिना गावित यांनी त्याविषयी दिलेली माहिती. आपल्याला आढळून येतात आणि सिकल सेल हा अनुवंशिक आजार आहे. जेनेटिक असल्यामुळे त्या ठिकाणी प्रिव्हेन्शन करणं हे एकमेव आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा उपाय याच्यावर आहे. एकदा जर कोणाला सिकल सेल झाला तर मग त्याच्यावर आपल्याला उपचार पेशंट्सचा करावा लागतो. परंतु जर कोणी सिकल सेल पीडित असेल आणि आपल्याला पहिले जर सिकल सेलचं स्टेटस कळालं तर त्या व्यक्तीचं लग्न हे नॉर्मल व्यक्तीबरोबर झालं तर पुढे सिकल सेलचं वाढायचं प्रमाण हे कमी होऊन जातं. तर आज आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मध्ये आपल्या AFMC आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे यांच्या माध्यमातून एक सिकल सेल तपासणी करायची स्वतंत्र अशी लॅब या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. यामध्ये आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या DPCमधून काही फंड्स उपलब्ध झालेले आहे. त्यासोबतच CSRमधून काही निधी हा उपलब्ध झाला आहे आणि रेग्युलर सिकल सेल टेस्टिंग ही ज्या खर्चात होत होती त्यापेक्षा कित्येक पटीने कमी खर्चामध्ये या ठिकाणी कुठल्या टाईपचा त्या ठिकाणी सिकल सेल एखाद्या रुग्णाला आहे, तो सिकल सेल कॅरियर आहे की सिकल सेल डिझीज आहे, हे संपूर्ण तपासणी या लॅबमध्ये करण्यात येणार आहे. एका तासाला 45 रुग्णांची या ठिकाणी टेस्टिंग आपण करू शकतो अशी एक अत्यंत मॉडर्न टेक्नॉलॉजीची मशिनरी या ठिकाणी टेस्टिंगसाठी उपलब्ध झाली आहे. आज मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रियाताई, नंदुरबारचे कलेक्टर आणि महिला बालकल्याण सभापती संगीताताई असं आम्ही या ठिकाणी येऊन या लॅबची पाहणी केली. अत्यंत चांगली ही अशी लॅब या ठिकाणी तयार करण्यात आली आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात एखाद्या ट्रायबल जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची लॅब तयार करण्यात आली आहे.
या लॅबमुळे आता आपल्याला इथे जे सिकल सेलची तपासणी आहे ही अत्यंत फास्ट करून घेता येईल आणि 2 लाखाचं टार्गेट हे पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण सेट केलेलं आहे. 2 लाख विद्यार्थ्यांचं प्रामुख्यानं पहिले विद्यार्थ्यांचं टेस्टिंग या ठिकाणी करण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये जे पॉझिटिव्ह येतील त्यांच्या परिवाराची टेस्टिंग करण्याचं सध्या प्लॅन करण्यात आलेलं आहे आणि फक्त टेस्टिंगच नव्हे तर त्यांचं जिओ टॅगिंगसुद्धा करण्यात येणार आहे. म्हणजे एखादा पेशंट जर आपण टेस्ट करतो आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं टेस्टिंग होतं आहे तर त्याचं गाव, त्याचं लोकेशन हे सुद्धा या ठिकाणी आपण टेस्टिंग करून घेऊ, जेणेकरून त्या रुग्णापर्यंत पुढच्या काळामध्ये पोहोचणंसुद्धा सोपं होऊ शकेल.